वसमत नगर परिषद निवडणुकीचा अंतिम निकाल हा हाती आलेला आहे। वसमत शहरामध्ये थेट राष्ट्रवादी विरुद्ध महाविकास आघाडीची लढत झाली। त्यामध्ये महाविकास आघाडीकडून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तर्फे युवराज आवटे हे निवडून आलेले आहेत। मी आहे सध्या प्रभाग क्रमांक 2 मध्ये। या प्रभाग क्रमांक 2 मध्ये एकंदरीत निवडून आल्याच्या नंतर काय नागरिकांच्या समस्या येत्या 6 महिन्यामध्ये हाती घेणार आहात। आपल्यासोबत विजयी उमेदवार आहेत। आवटे साहेब, कशी निवडणूक झाली? विजय हा तुम्ही खेचून आणलेला आहे। गेल्या 15 वर्षापासून मी वसमत नगर मध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आलेलो आहे। प्रभाग क्रमांक 2 मध्ये मी गेल्या अनेक वर्षापासून काम करत आलेलो आहे। पण या प्रभागामध्ये अनेक वर्षापासून जे दैनंदिन जीवनामध्ये जे प्रश्न असतात, जे तुमचे रोड आहेत, नाले आहेत, लाईट आहे, हे प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत। पाण्याची व्यवस्था आजपर्यंत पूर्णपणे प्रभागामध्ये पोहोचलेले नाहीत। म्हणजे असे अनेक प्रश्न आहेत। घाणीचं साम्राज्य झालेलं आहे। नाले सफाई करायला कर्मचारी येत नाहीत। एवढ्या काही प्रश्न आहेत। ते प्रश्न आतापर्यंत नगरपालिकेमध्ये ज्या ज्या या प्रभागामधून प्रतिनिधी गेला त्यांनी यांच्याकडे कानाडोळा केला। परंतु आज माझा जोडीदार आणि मी, माझा जोडीदार कमी मताने पराभव झाला, सलाम करीम, अब्दुल सलाम करीम। परंतु यांच्या सोबत हे जरी पडलेले असले तरी सुद्धा मी आणि ते दोघ जण मिळून या प्रभागामध्ये जास्तीत जास्त मतदार राजांनी जे आम्हाला कौल दिला ते ऍक्सेप्ट करून मतदार राजाचे जे काही प्रश्न सोडण्याचा प्रयत्न आहे ते 100% आम्ही प्रयत्न पूर्ण करू। गाडीचे 2 चाक होते, एक चाक गळून पडलेलं आहे, जिव्हारी लागला पराभव वाटतो तुम्हाला? 100% गाडी मोटरसायकल जी 2 चाकावर चालत असते, निश्चितच आम्ही त्या मोटरसायकलीचे 2 चाक होतो। समोरचं चाक म्हणजे युवराज आवटे जरी असेल तर मागचं चाक हा सलाम बागवान होता। परंतु तो एक चाक थोडस मताच्या ह्याच्याने जर कमजोर पडला, मन ज्या पद्धतीनं ज्या रफ्तारनं आमची मोटरसायकल पळणार होती ती जरी नाही पळत राहिली तरी पण ज्या पद्धतीनं आम्ही जनतेपर्यंत आम्हाला पोहोचता येईल, जे जे जनतेचे काम आहेत ते निश्चितच येणाऱ्या काळामध्ये पूर्ण करण्याचं आश्वासन आम्ही देणार आहोत। एकंदरीत येत्या 6 महिन्यामध्ये काय काम हाती घेतली जाणार? आता सध्याच्याला या प्रभागामध्ये पाण्याची व्यवस्था, पाईपलाईन नाही, दुसरं लाईटची व्यवस्था नाही, नाल्या नाहीत, रोड नाहीत। आज जरी काँग्रेस पक्षाचं इथं कमी सदस्य आहेत, नगराध्यक्ष आमचा नाही, इथला सत्तेमध्ये आमचा कसल्याही प्रकारचा वाटा नाही। परंतु ज्या ज्या पद्धतीनं आम्हाला नगरपालिकेमधून आणि स्थानिक निधीतून कशा पद्धतीनं निधी खेचून आणता येईल आणि प्रभागामध्ये कशा पद्धतीने कामं करता येतील त्याच्यावर आमचं जास्तीत जास्त लक्ष राहणार आहे। येणाऱ्या काळामध्ये आम्ही स्वच्छतेची भूमिका मोहीम या वॉर्डामध्ये राबवणार आहोत। जर नगरपालिकेचे कर्मचारी अपुरे असतील तर स्वतः मी आणि सलाम टोपला आणि खोरं घेऊन या नगरामध्ये फिरूत, हे एवढं आश्वासन आम्ही या नगरातील मतदार राजांना। शेवटचा प्रश्न आहे, जनतेने विश्वास टाकला तुमच्यावर, आभार कशा पद्धतीने? खऱ्या अर्थानं हे जे निवडणूक झाली ही इथल्या प्रभागातील मतदार राजाने स्वतःच्या हातामध्ये घेतलेली ही निवडणूक होती आणि आम्ही दोन्हीही जवान म्हणजे कमी अनुभवाचे आणि कमी वयातील उमेदवार होतो। परंतु जनतेचा कौल हा आमच्या बाजूने जास्तीत जास्त होता। आज मतदार राजांनीच खऱ्या अर्थानं आम्हाला विजयी केलं आणि आमचा हा विजयच नाही तर हे खरं म्हणलं तर प्रभागातील या मतदार राजाचा विजय आहे असं आम्ही या ठिकाणी मानतो। ठीक आहे। तर हे होते काँग्रेस पक्षाकडून निवडून आलेले उमेदवार युवराज आवटे साहेब, जे आहे ते येत्या 6 महिन्यामध्ये या प्रभागातील लाईटचा प्रश्न असेल, विजेचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, स्वच्छतेचा प्रश्न असेल किंवा महिला व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न असेल, असे अनेक प्रश्न पहिल्यांदा हाती घेतले जातील। जरी गाडीचं एक चाक गळून पडलं तरी मी स्वतः एकटाच या प्रभागामध्ये किंवा दोघं सोबत मिळून या प्रभागातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहतील, असं या ठिकाणी उमेदवारांनी आश्वासन दिलेलं आहे। पात्रा लोकपरिवर्तन